उद्योगपती किशोर सेठ पारधी ह्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा आपण राजू मानेंच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या गजरामध्ये हेतूची सन्मान करूया। अति मोलाचं सहकार्य ज्यांचं नेहमीच असं श्री गणेश संघाला ते आमचे किशोरजी पारधी ज्यांचा आपण स्वागत सन्मान करतोय। वेलकम वेलकम राजेशजी पाटील, पोलीस पाटील देवरंग, वेलकम। त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण पोलीस पाटील सुरेशजी गौरव पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण आज उद्घाटन सोहळा पार पडला। आणि हरिभक्त पारायण असले की एक वेगळी उत्तेजना मिळत असते। अवघेची त्रिलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचं नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभते। प्रशांत सेठ पाटील आपले उद्योगपती सुद्धा आलेले आहेत आपले खांडवलचे, ज्यांचा आपण स्वागत सन्मान करूया मंडळाच्या वतीने। श्रीधर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय। प्रशांत पाटील यांचा बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकता। प्रत्येकाला इथे पाहुणं आणि देव आपण समजतोय आणि पाहिजेच, अतिथी देव भव ही परंपरा। सामना सुरू होतोय मैदानामध्ये, अंपायर कॉल, येस सर, टाइम इज ऑन देअर। टाळ्यांचा गजर होतोय। सर्वांचं हार्दिक स्वागत। श्री गणेश चषक 2025 जांभूलपाड्याच्या वतीने आयोजित ही स्पर्धा, त्या स्पर्धेचा पहिला चेंडू पडतोय आणि पहिला चेंडूतील लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, चेंडू गेला अगदी स्क्रीनच्या समोर। 10:12 हा पहिला चेंडू पडलाय आणि षटकार आलाय मैदानामध्ये। पहिला चेंडू फ्रंट फुट ऑफ ड्राइव्ह बघितला आपण, फ्लॅशी फटका होता बॅट्समन हरेशच्या बॅटमधून। हर्ष उल्हास पद्धतीने सुरुवात झाली या स्पर्धेला। अगदी दिमाखामध्ये आपण पाहुण्यांच्या साक्षीने उद्घाटन सोहळा पार पडला आणि दिमाखातच पहिल्या चेंडूवरती षटकार बघितला। फुल टॉस, लगेचच रिव्हर्सचा पवित्रा घेतला। पंचांनी त्या ठिकाणी पाहिलं बिमरचा इशारा। विकेट किपर आणि फिल्डर बीट होत असताना अजून धावा मिळतायत, 2 धावून आणि प्लस बिमरच्या माध्यमातून 1 धाव शानू सर सांगत असताना आणि गोकुल पाटील सर। तरी ह्या ठिकाणी आपण षटकारानंतर 3 धावा पाहतोय आणि पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे। पहिलाच फ्रीट इथे परवणी मिळाली आहे चौदरपाडा संघाला। गोलंदाज शरद आहे। हा चेंडू ड्राइव्ह केलाय, हाफ व्हॉली घेऊन आणि गेलाय ज्या ठिकाणी आधी फिल्डर होता त्या ठिकाणी चेंडू गेला आणि तो फिल्डर विजय केले गेला होता लॉंग ऑफला। चेंडू आता आला लॉंग ऑनला। यालाच फिल्डिंग पाहून फटके मारणं, जबरदस्त चौकार। मस्त स्टार्ट देतोय हरेश। हरेश नावाचा फलंदाज, स्ट्रायकर, फ्रंट लाईन फलंदाज आणि फ्रंट लाईन बॉलर होती, तुटून पडलाय। परवणी सुद्धा मिळाली फ्री हिटची आणि काय दिमाखामध्ये या ठिकाणी पहिल्या सामन्याची सुरुवात झाली आहे। षटकार चौकारांची आतिषबाजी सुरू झाली, बिमर सुद्धा पडलाय। हा पुढचा चेंडू फक्त ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन पॉज घेतलेला फलंदाजाने, कारण चेंडू आत टर्न झाला होता आणि मिड ऑनला कव्हर करेपर्यंत 1 धाव सहज पूर्ण केली बॅट्समन हरेशने। हरेशच्या सोबतीला हेमंत आहे। हे नौका संघ आहे चौदरपाड्याचा, नक्षत्र चौदरपाड्याचा मेन महत्वाचा संघ सुद्धा आज येणार आहे शेवटच्या मोमेंटला, परंतु हा ज्युनियर संघ सुद्धा खूप छान प्रगती करतोय। हो, क्लीन बॉल, ड्राउंड द लेग, बेस उडवल्या, दांडी गोल, फलंदाज बाद। तर धाव संख्या इथे 14 वर आहे। 1 गडी बाद, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 बिमर प्लस 2, त्या 3 आणि 1 14। येस राईट, बरोबर आहे। तर काय जबरदस्त फुलरलेनचा तो राऊंड द लेग स्विंगिंग यॉर्करचा प्रयत्न केला होता, जागा सोडली होती फलंदाजाने। तिन्ही पण एसटी दिसत असताना एसटी त्या ठिकाणी चित केलं, त्रिफळा चित केलं
फलंदाज आला आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतो. हेमंत बाद झाला. जितेश नवीन फलंदाज. जितेशने आल्या आल्या फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे, उंच जातोय आणि झेल टीपला गेलाय मिड विकेट डीप मध्ये. अजून एक धक्का लागतोय झेलच्या रूपामध्ये. सेकंड विकेट डाऊन. टीम चौदरपडा ज्युनियर नक्षत्र. फटक्यामधला स्टान्स खूप सुंदर होता. आपण रिप्ले पाहिला असेल. SK एंटरटेनमेंट आमचे शंकरजी गुळवी अगदी मेहनत घेत असतात. आणि बघा रिप्ले, गोलंदाज रिलीज करतोय आणि हा फिंगर रोल केला होता. कटरचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या नीटचं मिडलिंग झाला नाही, पट्ट्यात आला नाही आणि स्लॉग हिटचा प्रयत्न होता. आणि सुंदर झेल टीपला जजमेंट घेऊन मस्त पद्धतीने मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे, जो अगदी स्टेजच्या समोर आहे. त्याने समोरच झेल टिपला आणि लागोपाठचा दुसरा धक्का लागलेला आहे नक्षत्रा ज्युनियर चौदरपडा संघाला. फिल्डिंग करणारा संघ आहे जय हिंद देवरुंग. संघाचे पाठीराखे राजेश पाटील, आमचे पोलीस पाटील सुद्धा आलेले आहेत. नेहमी जे संघाचा पाठीचा कणा असतात, खेळत नाही सध्या, परंतु त्यांची जिद्द अजून कायम आहे. खूप जिद्दी आहेत. फुलटॉसला टर्न केलाय जबरदस्त. या ठिकाणी गिरकी दिली चेंडूला, फिरकी आणि 4 धावा इथे लिहिल्या लुटल्या फलंदाजाने. काय टायमिंग वापरलं गोलंदाजाचं, जबरदस्त चौकार. फुरलेंचा चेंडू होता आणि त्या चेंडूच्या पेसचा प्रॉपरली वापर कसा करायचा बॅट्समनने दाखवून दिलं. फक्त चेंडूला स्वीप केलं होतं. हाफ स्वीप म्हणू शकतो आपण, पॅडल स्वीपच्या स्टाईलने फक्त झाडलं आणि लॉंग लेगच्या दिशेने दिशा दिली 4 धावांसाठी. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देऊ इच्छितो. जय अंबिका देवरुंगपाडा मनोजचा संघ विरुद्ध जय हनुमान खांडवल बी. जय अंबिका देवरुंगपाडा मनोजचा संघ विरुद्ध जय हनुमान खांडवल बी. या दोन्ही संघांच्या कॅप्टन येऊन थांबायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. त्यानंतरचा सामना असेल जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. वेळेच्या आधी या, वेळेच्या आधी रिपोर्टिंग करत राहा. आणि या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं आणि काय जबरदस्त अफलातून धावसंख्या उभी केलेली आहे. 2 गडी बाद 18. ओव्हर द विकेट. नवीन षटक सुरू. खोदून काढणं भाग पडलं. यॉर्करचा चेंडू होता विजय केणेचा. आणि अलोन द कार्पेट जात असताना डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉंग ऑफला कव्हर करे, पण किती चित्याच्या चपळाने ह्या 2 धाव पूर्ण केल्या. तेच तरार इथे धावतायत दोन्ही पण. हे चिमुकले म्हणू शकतो आपण, कमी वयांचे, हे कमी शरीर यष्टीचे, परंतु अक्षरशः चित्याच्या चपळाने धावा आणि फटके सुद्धा अगदी पाहण्याजोगे मारतायत. धावसंख्या 20 वर 2 गडी बाद. लगेचच रिव्हर्सचा पवित्रा गरज होती का? जर सरळ बॅटनी धावा येत आहेत, लाऊड अपील केली जाते. गोकुल पाटील सरांवरती दबाव टाकला जातोय. शानू सरांकडे सुद्धा दबाव. कधी पण लक्षात ठेवा की जेव्हा कॉर्ड बँकची अपील असते ती मेन्स पंचांकडे करायची असते. जो बॉलिंग एंडचे पंच असतात त्यांच्याकडे करायचे असते. आणि पंचांनी आता बोट आकाशात केलेला आहे. फलंदाज बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल. अपील महत्वाचे आहे. शानू सरांनी ते पाहिलं की अपील मध्ये किती कॉन्फिडन्स आहे ते बघायचं होतं. आणि आधी अपील स्क्वेलेग पंचाकडे केली, म्हणून तर शानू सरांनी आधी बोट वरती केलं नाहीये. हे शानू सर आहेत, हे गोकुल पाटील आहेत आणि तिसरे परेश महाजन आहेत, ज्यांना क्रिकेट बद्दल तिघांना पण खूप माहिती आहे. परेश महाजन सुद्धा अजून क्रिकेट खेळतायत. धावसंख्या 20 वर असताना तिसरा गडी बाद होतोय, इथे अनलकी ठरतोय. आपण पाहताय श्री गणेश चषक 2025 जांभूळपाडाच्या वतीने स्पर्धा. जांभूळपाडाचे आमचे सर्व सरपंच, उपसरपंच, उद्योगपती मंडळ आपल्यामध्ये, तसेच कुक्स गावातील सुद्धा आमचे सरपंच, उपसरपंच, सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. ज्यांच्या साक्षीने, ज्यांच्या नजरेमध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा उद्घाटनपर सोहळा पार पाडला. एकनाथजी देव पाटील, अनंताजी पाटील, मनोहरजी बोहीर, अमोल पाटील, योगेश पाटील, प्रशांत पाटील, किशोरजी पारधी, तसेच आमचे हरिभक्त पारायण,
या सर्वांच्या आपण नजरेमध्ये ही सुरुवात झालेली पाहतो ह्या श्री गणेश चषकाची. दुसरं षटक विजय केने हाताळतोय. यावर्षी विजय केनेचा थोडासा फॉर्म गेलाय, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये जबरदस्त तरी हल्ला बोल केला होता, पण तो फॉर्म मध्ये येईल. नावामध्ये विजय आहे, सोडणार नाहीये, कारण खूप दूरवरपर्यंत हा संघ खेळायला जातो. चेंडू हवेत आहे, लेग स्लिपला जेल कॅरी झाला होता, परंतु स्वतः फिल्डर मागे गेले आणि चेंडू आता शोधतायत. आता फुटबॉल खेळतात की क्रिकेट खेळतायत हाही प्रश्न आहे. असं वाटत होतं की रोनाल्डो तिथे फुटबॉलला हाताळतो की काय. समीर गोडे कदाचित ते रोनाल्डो आणि लिओनल मेसीला फॉलो करतात, फुटबॉल जास्त बघतायत आणि खेळतात क्रिकेट. धावसंख्या इथे पुढे सरकलेली आहे 22 वर. हे पाहायला मिळतं आणि लगेच त्यांचं पुनर्वसन केलं बघा. डायरेक्ट सापे तो कुक्सा असं केलं, आणि हे गरजेचं असतं लगेचच, कारण माणूस ठेच लागला की शहाणा होतो आणि ते गरजेचं सुद्धा असतं. कारण इथे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. त्यांचा मुलगा ऍक्च्युली कॉलेजला गेलेला आहे आणि त्यांनी जागा चालवली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि तो प्रयत्न करतात बघा. मुलाची जागा वडील चालवणं साधी गोष्ट नाहीये. हल्ली वडिलांची जागा मुलगा चालवत नाहीये, अशी परिस्थिती आहे. हो, चेंडू खाली राहिला, शॉर्ट ऑफ गुडलँड टप्पापर्यंत खाली राहिला, अगदी सबमरीन डिलिव्हरी. समुद्र सपाटीच्या लगत हा चेंडू विकेट किपरच्या हातात गेल्यानंतर लाऊड अपील सुद्धा झाली होती. विजय केने चेंडू नेहमी ऑस्ट्रेलियाला टाकत असतो आणि त्याच्या चेंडूमध्ये पेस आहे, कधी कधी चेंजेस सुद्धा करत असतो, वेग परिवर्तन, आणि चेंडूला कटर म्हणून चांगला वापरतो विजय केने. हे बघा, हा रिलीज चांगला केला, हा फ्लाय झाला चेंडू अगदी तिन्ही पण एस्टिंगच्या वरून जात असताना. शफलिंग पाहून आता बरोबर चेंडू कसे काढायचे, डॉट कसे काढायचे पाहतोय, आणि अशा प्रकारे षटक समाप्त झालं दुसरं. आणि धावसंख्या 3 गडांच्या मोबदल्यामध्ये नक्षत्र चौदरपडा ज्युनियर संघाची आहे ती 22 वर. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, तसेच एस के एंटरटेनमेंटशी जोडलेल्या आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुक्सी या ठिकाणी स्पर्धा प्रेक्षको सुरू झालेली आहे. 3 दिवसांची स्पर्धा श्री गणेश मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ अमोलपाडा यांच्या वतीने श्री गणेश चषक 2025 हा पहिला सामना इथे सुरू असताना, आणि आमच्या सोबतीला डीजे अजय भावेश. आकाश जोशी, वा, या या. आकाश जोशी मैदानामध्ये असली की खुशी खुशीच असते. असे जोशी या. सकाळी बिचारे अंगणामध्ये दिसतात, येताना नेहमीच नजर पडते, आणि ते बरीच मेहनत करत असतात त्यांच्या घराच्या बाहेर. त्यांची धावपळ चालू असते आणि मैदानामध्ये सुद्धा चांगले कॅच टेकर आहेत. असे हे खेळाडू आहेत की ज्यांनी फिल्डिंगमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावलेली आहे. असे आकाश जोशी आपल्यामध्ये आले. आणि चला मैदानामध्ये जाऊया. 2 षटकांची समाप्ती झाली, 4 षटकांचा मुकाबला आहे. यानंतरच्या संघाने सज्ज राहायचं आहे टॉससाठी, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. तिसरं षटक सुरू करतोय गोलंदाज समीर. फुलरलेनचा चेंडू बॅट आणि पॅटच्या मध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होतोय तिसऱ्या स्लिपकडे, शॉर्ट थर्डमॅनकडे, आणि एक धाव इथे अर्जित केली जाते. धावसंख्या 23. 3 गडांच्या मोबदल्यामध्ये नक्षत्र चौदरपाडा ज्युनियर हा संघ. ओ, कडक शॉट आहे, आवाज सुंदर आहे, परंतु झेल सुद्धा ओ सोडलाय, तो झाला खराब. मग मी म्हणत होतो की अति सुंदर झेल टिपला की काय, परंतु बघा किती नाराज आणि नशिबाचा चौकार. विशाल आहे त्या ठिकाणी. विशालने फार मोठी घोडचूक केली आणि त्या ठिकाणी झेल घेऊन सुद्धा त्याला सोडल्यात जमा झालं. आणि इथे चेक केलं जाते सर. आकाशातून हेलिकॉप्टर सुद्धा प्रयाण करते, कदाचित आपल्या स्टेडियमवरती पोहोचेल, कारण स्पर्धा तशी आहे. का नको. हा चौकार आहे कन्फर्म. व्हेरी गुड सर.
या पाहुण्यांचं आगमन. सन्मानी आमचे नेहमीचेच लाडके ग्रामविकास अधिकारी संजयजी जाधव साहेब आपल्यामध्ये येत असताना वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आपलं स्वागत बघा कसं केलंय, जबरदस्त प्रवेशद्वाराकडेच फेकून दिलाय षटकार बिगी. लगेच आपण सन्मान लगेच यथोचित सन्मानित करूया, ज्यांचं स्वागत करूया ग्रामविकास अधिकारी आपले संजयजी जाधव साहेब, ज्यांच्या मंडळाच्या वतीने लगेचच आपण यथोचित सन्मान करतोय. अतिथी देवो भव, पाहुणे रावणे येती घरा तोची दिवाळी दसरा आपण इथे 3 दिवसांचा साजरा करणार आहोत. आणि लगेचच आमचे कार्यमंडळ अग्रेसर झाले सन्मान करण्यासाठी. ग्रामविकास अधिकारी साहेबांचा संजयजी जाधव आपल्यामध्ये पाहुणे म्हणून उपस्थित झाले. सकाळचं त्यांचा अनमोल वेळ, आज सोमवारचा अगदी कामाचा दिवस आहे. प्रत्येकाला सोमवार आला की कामं अनेक असतात. या ठिकाणी जबरदस्त चॉपी शॉट, विराट कोहलीची आठवण, काय टायमिंग आहे, लॉफ्टेड फ्लॅशची ऑफ ड्राईव्ह फॉर द सिक्सर. काय तडाखा, इथे हल्ला बॉल सुरू झाला बॅट्समनचा. आणि बॅट्समन आहे मिस्टर आदित्य. जसा आदित्य वरचा चमकलाय म्हणजे रवी सूर्य, तसा इथे आदित्य चमकलाय. सोमवारी आदित्यचा रविवार असतो परंतु सूर्य रोज चमकतो आणि ते आदित्यचा चमकू लागलाय. धावसंख्या लागोपाठच्या 2 षटकाराने या 4 चेंडूमध्ये जवळपास त्यांनी धावा वसूल केल्या. इथे ती 17 आणि खतऱ्याची घंटा वाजवली आहे. 39 वर 3 गडांच्या मोबदल्यात. धावांचा वेग किती वेगाने फुलवला आणि षटकांची हॅट्रिक करेल का आदित्य पुन्हा एकदा सामोरा जाईल, परंतु हा टॉस केला चेंडू, फ्लाइट देण्याचा प्रयत्न. गोलंदाज सुद्धा शाकीद आहे, हुशार आहे, चतुरस्र आहे मिस्टर समीर. हवा का झोका, आणि हवा बघा इथे वाढू लागली आहे. क्रिकेटची हवा प्लस इथे वाऱ्याची हवा, वाऱ्याची हवा इथे आली आणि इथे धावा सुद्धा येते. धावा देवाचा हेवा, देवाचा धावा, अशी परिस्थिती देवरुंग संघाची करून टाकली आहे. त्याचं कारण की धावांची लयलूट लय भारी या षटकामध्ये झाली आहे. षटक समाप्त झालं, धावसंख्या बरोबर आता आहे दिसते ती बरोबर 41 वर. कॅप्टन या लगेच जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडेचा संघ आणि जय हनुमान खांडवल बी आपण टॉस बॉक्स मध्ये दिसत नाहीयेत. आणि आपण संजय जाधव साहेबांचा सन्मान करूया. ग्रामविकास अधिकारी तर विनंती करतोय श्यामजी पारधी साहेब, आमचे माजी ग्रामपंचायत सरपंच श्यामजी पारधी यांचा सुपुत्र सुद्धा खूप चांगले क्रिकेट खेळतो, लेदर क्रिकेट खेळतो, शतकवीर आहे, अनेक सेंचुरी मारतोय. त्याच्या क्लिप्स नेहमी मला साहेब पाठवत असतात. संजय जाधव साहेबांचा इथे सन्मान करत असताना इथे पाहतोय आपण स्क्रीनवर श्याम पारधी साहेब ग्रामविकास अधिकारी आपल्याला लाभले आजच्या ह्या स्पर्धेसाठी. आपलं हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये गोलंदाजांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतोय, समाचार घेतोय बॅट्समन. अगदी हल्ला बोल आदित्यने ते धावांचा सडा टाकलाय, धावा आग ओकतोय. नवीन षटकासाठी सज्ज झालाय मिस्टर पवन. पवन म्हणजे सुद्धा वारा. समीर येऊन गेला, आता पवनचा वारा बघू. आणि पवनला ज्या ठिकाणी वारा त्या ठिकाणीच मारा, आणि मारलाय षटकार. वा बिगी. थँक्यू. चांगल्या बॅटिंगचं प्रतीक पाहतो आपण, आणि प्रतीक नावाचाच फलंदाज, तो का थांबेल. तो सुद्धा बघत होता की एका बाजूला जर आदित्य निबंध लिहू लागलाय तर मी एखादी कविता का नाही लिहायची. आणि त्यांनी ती सुरुवात सुद्धा केली आहे षटकाराने. धावसंख्या 47 वर 3 गडी बाद. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला चेंडू टर्न झाला आणि फ्लाय होऊन थोडंसं अर्ली खेळले होते फलंदाज, आडवे झाले होते, परंतु त्या ठिकाणी नीटचं मिडलिंग झालं नाही. मेरिटनुसार फटका बनवता आला नाहीये. दरम्यान 1 धाव सुद्धा तिथे अर्जित केली. आणि धावसंख्या 1 पुढे सरकत असताना चौदरपाडा ज्युनियर नक्षत्र संघाची 48 वर 3 गडांच्या मोबदल्यात. पुढच्या सामन्यासाठी जय हनुमान खांडवल बी आणि जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे आपण कॅप्टन पाठवा टॉस बॉक्स मध्ये, कारण 4 षटकांचाच मुकाबला आहे. हा 3रा चेंडू राऊंड द विकेट. या वेळेला हॅमरचा प्रयत्न व्ही शेप मध्ये, मिडॉन नाही बघितलं, विजय केने कव्हर केलंय. काहू कॉर्नरकडे वेगाने आला, तितक्याच वेगाने फेकी करे, पण त्याच्यापेक्षा जास्त वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या. पण बॅट्समनने अगदी तेज तरार वेगाने धावत पळत एकमेकांना कॉल देत प्रतीक आणि
आदित्यने चांगल्या रनिंग बिटवीन विकेटचं प्रतीक दाखवलं. धावसंख्या बरोबर 50, अर्धशतक कंप्लीट. टाळ्या असू द्या. अर्धशतक कंप्लीट केलं. यावेळेला हॅमट केलंय. अक्षरशः अशी उपट टाकावी एखाद्या चेंडूवरती तशी उपट टाकली आहे आणि चेंडू गेला षटकारासाठी आउट ऑफ द पार्क मॅक्झिमम. बॉल द्या. बॉल आला का? बॉल सळो की पळो करून सोडलंय बॅट्समननी. पूर्णपणे हताश झालेस. पिसे उपटली आहेत गोलंदाजांची. प्रत्येक गोलंदाजाला इथे सोडलं नाही. फक्त एक विजय केने वगळता बाकी तिन्ही गोलंदाजांवरती अटॅक केलाय. विजयने फक्त 4 धावा खर्च केल्या. शरदवरती अटॅक केला सुरुवातीलाच, 18 धावा अर्जित केल्या. समीरवरती सुद्धा अटॅक केला, 17 धावा अर्जित केल्या. आणि ह्या पवनवरती सुद्धा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या अब तक 56, 56. 3 गडी बाद होत गेले, परंतु धावा आम्ही थांबू शकलो नाहीये. हीच नक्कीच चुकीची गोष्ट आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून. कारण तुम्हाला विकेट मिळाला पण तो धावा तुम्ही रोखू शकला नाही. या ठिकाणी थोडासा इथे सुटकेचा निश्वास टाकलाय आणि डॉट चेंडू बघितला आपण. गोलंदाज पवन कडून हा 5वा चेंडू डॉट पडला. धावसंख्या 56 वरतीच थांबली आहे, परंतु अतिशय तगडी धावसंख्या उभी केली आहे. नक्षत्र 11 ज्युनियर चौदरपाडा संघाने एक सिली पॉइंट घेतलाय बघा. प्रेशर टाकण्यासाठी या रणनीती वापराव्या लागतात आणि वापरल्या जातात. शेवटचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय सिली लेग स्लिपच्या दिशेने आणि त्या दरम्यान सर्व बोल्ड झालेला आहे. अरे बेल्स उडाली आहे. क्लीन बोल्ड म्हणजे चेंडू तिथे स्पर्श झाला असं वाटलेलं की चेंडू साईडने आलाय, परंतु तिथे बोल्ड झालाय आणि फलंदाज तिथे बाद होते. म्हणजे एकही धाव नाही या चेंडूवरती. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकले. एकूण धावसंख्या स्थिर म्हणजे बरोबर 56 वर 57 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. जय हिंद देवरुंग संघापुढे 24 चेंडू 57 धावांचं लक्ष. आणि आता आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तर कॅप्टन दिसत नाहीयेत. जय अंबिका देवरुंग वाडा मनोज गोडे आणि जय हनुमान खांडवल बी. खांडवलचा संघ लवकरच आलाय कारण त्यांचे सरपंच पण आलेत, म्हणजे संघ का मागे राहील. परंतु देवरुंगपाडाचा संघ दिसत नाहीये. असं करू नका. आपली असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. मी कॉमेंट करतो. आपल्या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलं प्रथम क्रमांकासाठी आमचे सन्मान्य गुरुनाजी पारधी साहेब, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. तसेच विवेक नामदेव पाटील, सर्वांचा लाडका विवेक, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय तृतीय आम्हाला क्रमांकासाठी बक्षीस मिळालं, स्पॉन्सरशिप मिळाली. धन्यवाद विवेकजी पाटील. टॉस बॉक्ससाठी आम्हाला श्रीधर वामन पारधी साहेबांनी मदत केली, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. तसेच सौभाग्यवती चंद्रभागा किशोर पाटील, सरपंच खांडवल, ज्यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला मदत झाली आहे, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. सन्मान चिन्ह आम्हाला प्राप्त झाले युवा सेना प्रमुख शिवसेनेचे प्रशांतजी विष्णू पाटील, जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, उद्योगपती, ज्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच ॲडव्होकेट नरेश सुरेश पाटील, किशोरजी लोहू पारधी, भगिनाजी दुंदा पाटील, प्रोप्रायटर जिग्नेश एंटरप्राइजचे, यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान दिलेलं आहे, आम्ही आपले सुद्धा शतशः आभार व्यक्त करतोय. तसेच मालिकावीरसाठी सागर भगवान कासार यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. तसेच नामदेवजी काथोड पाटील यांच्या कृपेने उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला बक्षीस स्पॉन्सर झालंय, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी नामदेवजी काथो पाटील यांनीच आम्हाला पुन्हा एकदा मदत केली आहे, आम्ही त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं हृदयाच्या अंतकणातून आम्ही मंडळाच्या वतीने, श्री गणेश मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण स्क्रीनवरती पाहू शकता हे सर्व आमचं व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठ ज्याने पूर्णपणे रंगलेलं आहे, फुललेलं आहे. हे सर्व मान्यवर आपल्यामध्ये सकाळपासून उपस्थित आहेत. तर पहिली इनिंग समाप्त झाली. टॉससाठी दुसरा कॅप्टन अजून उपलब्ध नाहीये, कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल जे अंबिका देवरुंगपाडा मनोजच्या संघाला, कारण असोसिएशनच्या नियमानुसार पेनल्टी नक्कीच तुम्हाला इथे आता स्वीकारावी लागेल, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. धावा झाल्या 56-57 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये विजय केणे आणि सोबतीला
नॉन स्ट्राईकला दिनेश, स्ट्राईकला विजय केणे असेल. विजय केणे जर फॉर्म मध्ये आला तर धावसंख्या सहज पार करू शकतील, कारण विजयमध्ये ते कॅपॅसिटी आहे, परंतु फॉर्म थोडासा हरवलाय. तो फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल विजय. मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. रायगड परिसरात, मुरबाड परिसरात, नेरळकडे, शापूरकडे चहू बाजूला जात असतो हा संघ. जय हिंद देवरुंग ज्याचा दबदबा राहिलाय मागच्या काही वर्षांमध्ये, परंतु या नवीन वर्षामध्ये त्यांचं कार्य बघायचं आपल्याला. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून कसं परफॉर्मन्स होईल. 57 धावांचं लक्ष आहे. जवळपास प्रत्येक षटकामध्ये 14.25 ची सरासरी आहे आस्किंग रन रेट. पहिला चेंडू पडण्याच्या आधी टॉस मध्ये जर कॅप्टन नसेल तर 3 धावांची पेनल्टी लागू पडेल कंपल्सरी असोसिएशनच्या नियमानुसार. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन. पहिला चेंडू उडवलाय, चेंडू गेला तो मिड विकेटच्या दिशेने प्रवेशद्वाराकडे. 6 धावांसाठी हा विजय केणे आहे. ठोकलाय, विजयाचा शंखनाद फुंकणारा षटकार. विजय केणेचा हा फायर सुरू झालाय. अमोल, हा आवाज आपला नांदपचा ना? अरे अमोल गेले का? अमोलच्याच मावशीच्या घराच्या बाजूला हे आपले शनी कुमार यांचा आवाज, नांदपचे जुनं गाणं. येस, बापरे, खूप गाजले होतं शनी कुमार. जसे प्रल्हाद शिंदे गाजले तसे, पण तो या ठिकाणी विजय केणे गाजतोय. आणि या ठिकाणी थांबवलं सुद्धा. पहिली सुरुवात सुंदर केली होती, चेंडूला स्लॉट मध्ये घेतलं होतं, पण तो या ठिकाणी बघा गोलंदाज किती हुशार आहे. यालाच म्हणतात कमबॅक करून देणं. ऑप्टिकच्या बाहेर बोलवलं, चेंडूला टर्न केलं होतं त्या ठिकाणी. आणि विजय केणेला आता चॅनलमध्ये चेंडू घेऊ दिलं नाहीये. गोलंदाज दुर्वेश आहे, तरुण खेळाडू आहे, चांगलं रनअप आहे बघा. स्टान्स पण मस्तपती आहे, ग्रीप चांगला आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, हा चेंज ऑफ पेस, मिस टायमिंग झाला. थोडेसे अर्ली खेळले. जी अपेक्षा होती ज्या टायमिंगची की त्या टायमिंगने चेंडू बॅटवरती येईल, पण तो चेंडू उसळी घेऊन स्लो मध्ये आला, स्लो मोशन मध्ये आला. आणि आता कानमंत्र देत असताना दिनेश विजय केण्याला की पहिला षटकार आला, पण तो त्यानंतर ब्लॉक जो आहे बॅकलॉग तो भरून काढणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी कमबॅक केलं गोलंदाजाने, कौतुक केलं पाहिजे दुर्वेशचं. टाळ्या प्राप्त करतोय. P1चं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. एक लॉंग ऑफ दिलाय आणि एक स्क्वेअर लेग दिलेला आहे डीप मध्ये, ज्या ठिकाणी षटकार मारला होता. आणि पुन्हा एकदा तोच अर्ली मोमेंट. खूप अर्ली खेळतायत बघा, पदलाली तर अजिबात नाहीये, फक्त दोन्ही पण पाय स्ट्रेच केले, परंतु पायांची हालचाल नीटची नाही. आणि टाळ्या प्राप्त करतोय गोलंदाज दुर्वेश या ठिकाणी. यालाच म्हणतात तुमची हिंमत. खचून जायचं नसतं, समोरचा फलंदाजाला मारू द्यायचं, परंतु त्याला थांबवायचं कसं ही तुम्ही जिद्द दाखवली पाहिजे. तुमच्याकडे ती शस्त्रास्त्र असतात, कारण शेवटी बॅट्समन आहे तो पण क्वालिटीचा असतो. पण तुम्ही तुमची क्वालिटी जेव्हा त्याच्यावरती दाखवता आणि 1% जरी सरस तुम्ही ठरलात तर तुम्ही त्याला नक्की थांबवू शकता. तो प्रयत्न करतोय दुर्वेश या ठिकाणी, पण तो विजय केणेचा प्रयत्न सुद्धा थांबणार नाहीये. जबरदस्त इथे स्मॅश केले काऊ कॉर्नरच्या वरून. टायमिंग बेमिसाल षटकार. हे फटके विराट कोहलीचे खूप पाहायला मिळतात. असं टायमिंग असतं, थोडंसं बदललं ते असतं. आता पायांची हालचाल केली आणि षटकार आला. आणि आज बर्थडे, क्या बात है विजय. अरे बैट दिखा यार, हैप्पी बर्थडे टू यू. तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. विजय केणेचा आज बर्थडे. सर्वांनी शुभेच्छा द्या, टाळ्यांचा गजर करा विजय केणेसाठी. अनेक वर्ष जो क्रिकेटमध्ये अविरतपणे, अगदी निशंकपणे अनस्टॉपेबल कार्य करतोय आणि आपल्या संघाला नेहमी पुढे नेतो. या वेळेला मी स्टार्मिंग स्ट्रोक आहे. गोलंदाज घेणार की मिड ऑफ घेणार? हो, मिड ऑननी सोडला आणि गोलंदाजांनी पकडलं. रिले कॅच. विजय केणे हा मोठा शार्क बसा गळायला लागलाय. खेळी संपुष्टात येत असताना काय झेल टिपलाय आणि जातोय अगदी निराश मुद्रेने डगआउट कडे.
थँक्यू. विजयची खेळी संपुष्टात आली आणि आमचे नितीनजी पारधी साहेब आलेले आहेत. वेलकम साहेब, या आपलं हार्दिक स्वागत. नितीनजी पारधी, हा बघा झेल कसा उडाला आडव्या बॅटनी. हा चेंडू स्मॅश करायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता ऑन साइडला, पण तो चेंडू बॅटच्या अगदी थिक जाडा एजला लागला. आणि बघा तो जल्लोष किती प्रसंगावधान दाखवलं गोलंदाजाने. आणि जो मिडॉन धावत आलेला त्याच्या हातातून झेल निसटला, पण तो निसटू दिला नाहीये. असं वाटतं की मॅच पकडलीये बरं का, कारण विजय केनीची विकेट फार महत्वाची होती. मोठा अडसर दूर केल्या जणू काय. आणि जल्लोष सेलिब्रेशन पाहिलं आपण या पहिल्या सामन्यामध्ये. सामना रंगतोय श्री गणेश चषक 2025च्या निमित्ताने या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहतोय ही स्पर्धा. जामुलपाडा ग्रामस्थ मंडळ आणि श्री गणेश मंडळ जामुलपाडा यांच्या वतीने पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या 12वर, एक गडी बाद. आणि आपण टॉस घेणार आहोत. टॉसकडे जाऊया लगेचच. आपणास 3 धावांची पेनल्टी, हा देवरुंगपाडा, जय अंबिका देवरुंगपाडा, याची नोंद घ्या आपण. सामना खेळ चालू ठेवा तुम्ही. ग्रामविकास अधिकारी साहेब आणि श्यामजी पारधी आपण या. राजू माने साहेब आपण या, ह्या टॉस साठी या. संजयजी जाधव आणि राजूजी माने आमचे उपसरपंच. आपल्या शुभ हस्ते आपण करतो ह्या टॉस. जय अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध जय हनुमान खांडवल बी. आपण कैलासवासी वामन शंकर पारधी हा टॉस बॉक्स पाहू शकता. आणि आपले मान्यवर राजूजी माने उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी संजयजी कॉल देत आहेत. देवरुंगपाडा जय अंबिका देवरुंगपाडा, छापा कॉल दिलाय. हेड काटा आलाय. टॉस जिंकलेला आहे तो जय हनुमान खांडवल बी. धन्यवाद. आपण असं नसतं वा राजूजी माने, संजयजी जाधव. फक्त निर्णय सांग, कारण आपण इंटरव्ह्यू घेत नाही. पण 3 धावांची पेनल्टी आहे. बॅटिंग ओके, बॅटिंगचा निर्णय टॉस जिंकून जय हनुमान खांडवल संघाने घेतलेला आहे. कारण आपण घाई करतोय त्याचं कारण सामना सुरू आहे आणि सेकंड कॉमेंटेटर अजून नाहीये. नो प्रॉब्लेम. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. आणि 3 धावांची पेनल्टी फायनल. चला, थँक्यू. धावांचा पाठलाग सुरू आहे. धावा झाल्यात 19. एक गडी बाद. विजय केणे बाद झालाय. एक षटकार आला. ह्या षटकामध्ये मिथ षटक हाताळतोय आणि आता नुकतीच सिंगल आली जेव्हा आपण टॉस केला पुढच्या सामन्यासाठी. तो जय हनुमान खांडवल बीच्या कॅप्टनने जिंकला. हेडचा कॉल दिला होता देवरुंगपाडाच्या कॅप्टननी, परंतु टेल आला. आणि बघायचंय त्या सामन्यामध्ये कोण कोणाचा काटा काढेल, कारण 3 धावांची पेनल्टी लागली ती जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. 3 धावा काय, एक धाव खूप महत्वाची आहे. 3 धावांची पेनल्टी साधी गोष्ट नाहीये, कारण धावांसाठीच हा खेळ असतो. धावांचाच आपण धावा करतो परमेश्वराकडे की बाबा आम्हाला धावा दे, आम्हाला रन दे. आणि त्या धावा आपण आधीच 3 गमावलेल्या आहेत. यावेळेला टर्न करायचा प्रयत्न, जागेवरूनच क्रीजचा वापर केला होता, परंतु शानू सरांच्या समांतर रेषेमध्ये हात. वाईटचा इशारा. नितीनजी पारधी या, आपलं हार्दिक स्वागत श्री गणेश चषक 2025 मध्ये. हा बघा, येस दॅट्स इट, इट्स अ फायनल. शानू कुरेशी आहेत, शंकाच नाहीये. गोकुल पाटील आहेत, शंकाच नाहीयेत. परेश महाजन आहेत, अगदी निशंक, शंकाच नाही ठेवायची. यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, आणि ओ माय गॉड काय ट्राय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक कपिल देवची आठवण झाली. असाच रिव्हर्स मध्ये झेल टिपलेला आणि विश्वचषक जिंकला होता आपण. सोडलं नाही त्यांनी त्यावेळेला. आपण वेस्ट इंडिजला गुंडाळलं होतं. अगदी टीम स्पिरिट दाखवलेलं की जर आपल्याला वेस्ट इंडिजने 183 होती थांबवले तर आपण त्यांना काही थांबवणार. आणि तो झेल महत्वाचा ठरला होता 1983च्या त्या वर्ल्ड कपचा. आणि तो चषक आपण विश्वचषक जिंकला होता. हाच तो प्रयत्न. पण या ठिकाणी 2 हात मांडणं गरजेचं होतं. एका हाताने ट्राय केला, परंतु त्यावेळेला ती वेळ तशी असेल, ह्या वेळेला ही वेळ अशी होती. म्हणून तर म्हणतात की ग्रेट कॅच तुम्हाला सामना जिंकून देतात. कॅच विन्स मॅचेस. खाली गेले, खाली घुसवली बॅट आणि या फुलटॉसला फेकून दिले सरळ लॉंग ऑनच्या वरून, फिल्डरच्या डोक्यावरून षटकार. अतिशय सुंदर फटका पाहतो आपण. टायमिंग बे लाजबाब होतो. फुलटॉसला सरळ बॅटी लॉफ केलं. धावसंख्या 27 वर पोहोचवली आहे.
57 धावांचा पाठलाग करत असताना अजून 30 धावांची गरज आहे. ह्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे एकूण 13 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. देवरुंग संघ इथे अग्रेसर होतोय. हो, परंतु क्लीन बॉल केलंय. काय उलटफेर आहे, काय कमबॅक आहे, काय जल्लोष आहे. राऊंड द लेग क्लीन बॉल. ज्या फलंदाजाने मनसुबे ते उंचावले होते, षटकार खेचलेला असं वाटलेलं की जर थांबला तर सामना घेऊन जाईल, पण तो नाही. आम्ही ज्युनियर आहोत, पण तो आम्ही पक्क शिकून आलेलो आहोत. आम्ही क्रिकेटचे धडे घेऊन आले असं सांगत असताना नक्षत्र ज्युनियरचा चौदरपाडा संघ हे पण नक्षत्र आहेत. त्यांनी दाखवलं की आम्ही सुद्धा इथे हार मानणार नाहीये. आम्हाला सुद्धा जिंकायचं आहे श्री गणेश चषक 2025. आणि इथे केलंय क्लीन बॉल. फलंदाज जातो निराश होऊन डगआउट मध्ये. जबरदस्त विकेटचं पतन. बघा, 2 पायांच्या मधून चेंडू गेला आणि आमचा चिमुकला सुद्धा आनंद घेतोय आमच्या स्टेजवरती हातात मोबाईल घेऊन. पूनम सुदाम गुरव, चिमुकली म्हणजेच पूनम म्हणजे चिमुकली. अच्छा, त्यांचा मुलगा. ओके, कवाड वरून आलाय. कवाड वरून म्हणजेच आपला अनगाव कवाड. भांजे आ गए. चलो कोई बात नहीं. मामा भांजे एकत्र आले की मजा वेगळी असते. पण तो इथे बॉलर आणि बॅट्समन एकत्र नाही आला तर बॅट्समनला अलग करून टाकले 2 पायांच्या मधून. जसं काय ट्रॅफिक मध्ये फसल्यानंतर आपल्याला जशी आपली गॅप मिळते आणि आपली बाईक आपली काढतो पटकन पुढे जाण्यासाठी, तसं तो चेंडू निघाला सुईतून धागा ओवावा तसा आणि क्लीन बॉल केला. आणि नाराज झालेत आमच्या राजेश पाटील, पोलीस पाटील देवरुंगचे. पण तो सामना समाप्त झाला नाहीये. अजून जान आहे, मॅच ऑन आहे. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील पडतोय आणि उडवलाय. आता पण झेलची शक्यता, परंतु कोणाकडे जाईल झेल, कोण घेईल, कोणीच घेत नाहीये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता, लॉंग ऑफचा आला होता, लॉंग ऑनचा आला होता. तिघांच्या मध्ये पडलं. तिघांचं भांडण आणि चौथ्याचा लाभ. सन्माननीय आमचे रजा घेत असताना संजयजी जाधव साहेब, आपण आलात, अनमोल वेळ खर्च केला. कार्य सम्राट ग्रामविकास अधिकारी, अनेक वर्ष आपण ज्यांना कार्यामध्ये समाविष्ट पाहतो असे आमचे संजयजी जाधव, थँक्यू सो मच. आणि शेवटी सुद्धा येतील बक्षीस वितरणासाठी, फायनल बघण्यासाठी. संजयजी जाधव, आपले लाख लाख आभार आणि तुमच्या कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. टर्न केलाय, फेकून दिलाय. ज्या ठिकाणी संजय जाधव चाललेले त्यांना सांगितलं की तुम्ही या चेंडू पण घेऊन जा. षटकार. या वेलकम ऋषिकेशजी भोईर, आमचे माजी उपसरपंच, कार्य सम्राट उपसरपंच, वेलकम. डॅसिंग पर्सनॅलिटी आणि चांगले क्रिकेट वेडे. धाव संख्या बघा जाऊन पोहोचली वेगाने 35 वर. धावांचा वेग थांबत नाहीये. जसं आधीच्या इनिंग मध्ये विकेटचं पतन होत होतं, धावा थांबत नव्हत्या, तसंच इथे जबाब दिलेला आहे. टीट फॉर टॅट. आम्ही जय हिंद देवरुंग आहोत, आम्ही सुद्धा सोडणार नाहीयेत. आमच्या मनामध्ये सुद्धा जिंकण्याची भावना आहे. ती भावना आम्ही इथे आता तुम्हाला दाखवू. ती प्रकट झाली आहे आणि तो षटकार प्रकट केला बॅट्समनने. जबरदस्त तडाखा दिला होता तो षटकार खेचून दिनेशने. पवनच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा हा ड्राईव्ह केला ऑफ साईडला. फुल टॉस होता, ऑन साईडला आलाय. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक 2 पहिलाच कव्हर करतोय, फेकी करतोय आणि एका धावेत समाधान मानावं लागतंय पवनला. पवनच्या सोबतीला समीर आहे. म्हणजे दोन्ही पण हे हवेप्रमाणे, हवेच्या वेगाने, वारे आहेत, वाऱ्याच्या वेगाने फटके मारू शकतील आणि इथे उत्तेजना निर्माण केली आहे. आता राजेश पाटील हसायला लागलेत. धावसंख्या 36 आहे. कारण सामनाच पहिला असा रंगतो की 36चा आकडा जसा काय दोन्ही संघांमध्ये असा सामना रंगतोय आणि धावसंख्या 36 वर आहे. लक्ष आहे ते 57 धावांचं. अजून 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू. 9 मध्ये 21. हा चेंडू डॉट काढलाय, टाळा मिळवतात. आता प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल या सामन्यामध्ये. प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. बॅटरसाठी सुद्धा महत्वाचा, बॉलरसाठी महत्वाचा. डॉट आला तर फिल्डिंग वाल्यांचा आनंद आणि हॉट आला तर बॅटिंग करण्याचा आनंद इथे द्विगुणित होईल. पण तो एक चेंडू कमी झालाय. 8 चेंडू आता शिल्लक आहेत. धावांची गरज आहे अजून 21. हो, सलामीचा हा सामना. कोण जिंकेल? कॉट बिहाइंड. बॅटला ट्रिम्प होऊन गेला चेंडू आणि विकेट किपरने जल्लोष केला. विकेटचं पतन. पूर्ण तरुणांनी भरलेला हा संघ पाहतो आपण. यंग ब्रिगेड बघा ना, आपण पाहू शकता नजर जवळ शरीरयष्टी पण मेंटेन केली. जणू काय मापामध्येच त्यांनी एकदम मेंटेनन्स ठेवलंय की जिम मध्ये जातात आणि स्वतःची उंची आधी मोजतात की काय कोणी कोणाची वाढू देत नाही आणि कमी पण होऊ देत नाहीत. एकाच उंचीचे, एकाच शरीरयष्टीचे
आणि जिम पण एकच निवडली असेल, शिक्षक पण एकच असतील, कोच असतील आणि हे नक्कीच हे नक्षत्र आहेत. काय मी सर नक्षत्र संघाला नेहमी डार्क हॉर्स म्हणत असतो आणि हा नवीन संघ तयार झालाय. जो मेन नक्षत्र आहे मोठा संघ तो सुद्धा चांगली कामगिरी करतो, पण बराच दिवस तो आता बॅकफुटला आहे. तर ह्या संघाने चांगली उभारी घेतली आहे या ज्युनियर नक्षत्राने. तर 36 धावसंख्या, 3 गडी बाद, 2.5 षटकं झाली आहेत. नवीन फलंदाज जितू मैदानामध्ये. जितू जितेंद्र जम्पिंग जॅक. बघायचे आता स्टाईल त्याची. चेंडूला उडवावे लागतील, नाचवावे लागतील, ती गरज आहे कारण अजून 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. उडवलाय, टर्न केला चेंडूला, चांगलं स्विंग आहे बॅटचं आणि झेलचा प्रयत्न केला होता परंतु फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू गेला डीप स्केलच्या दिशेने. जबरदस्त या ठिकाणी आक्रमण केलं आणि हा विजयाचा शंखनाद फुंकलाय. आलेला जितूने षटकार मारलाय. नका लगेचच, कारण जास्त टायमिंग नाहीये आपल्याकडे, जास्त टायमिंग नाहीये. षटकार आलाय, काय जबरदस्त इथे मॅच बनते बघा. आणि ऋषिकेश सुद्धा आनंद घेत आहेत. आमच्या स्टेजवरती श्यामजी पारदे सुद्धा बसलेत, पूर्णपणे डोळे वटारून बघतायत. डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना सुरू आहे. असा पहिला सामना रंगतोय की जणू काय फायनल सुरू आहे की काय. गडी बाद झाले, विजय बाद झाला, दिनेश बाद झाला, समीर बाद झाला, पण तो पवन आणि जितूची जोडी जमली आहे. धावसंख्या इथे 42 वर, अजून 15 धावांची गरज आहे. योग्य आहे टायमिंग 3 ओव्हरचं, नो प्रॉब्लेम सर. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या, पण तो आता 1 ओव्हर शिल्लक, म्हणजे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 15ची गरज आहे. कारण 15-15 श्यामजी आलेत ऑलरेडी. पहिल्यामध्ये 12 आल्या, दुसऱ्यामध्ये 15 आल्या, तिसऱ्यामध्ये 15 आल्या. मग चौथ्यात का येणार नाहीयेत हा सुद्धा प्रश्न आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढले बॅट्समनची आणि नक्कीच या ठिकाणी दोन्ही पण संघ आता तोडीस तोड प्रयत्न करतील. कोणी पण सामना सोडणार नाहीये. आता खरी सत्व परीक्षा असणार आहे बॉलरची आणि दोन्ही या बॅटरची. कोण जबाबदारी घेईल आणि जबाबदारी घेणारे कधी हार मानत नाहीत. हार मानणारे जबाबदारीच घेत नाहीत असं म्हटलं जातं. पाहतोय आपण पहिला चेंडू जातोय, 15 धावांची गरज आहे आणि हा टोलवलाय, तटवलाय, फेकून दिलाय, भिरकावून दिलाय. शेतचक पोचला होता परंतु उडी कमी पडली आणि त्या ठिकाणी धाव मिळाला. षटकार मिळतोय, नशिबाचा षटकार. व्हॉट अ हिट आणि व्हॉट अ ट्राय आणि व्हॉट अ मॅच. वाव, ठोकलाय षटकार. बघा हा अगदी रायझिंग चेंडू होता, बाउन्सिंग होता. रोहित शर्माचा अंदाज होता, टायमिंग तोच होता. जसं रोहित शर्मा टर्न करतोय चेंडूला, बाउन्स टका काही टाका, सर्वात जास्त बाउन्सर मारणारा एकमेव जगातला प्लेअर म्हणजे रोहित शर्मा. आणि त्या स्टाईलने या चेंडूला भिरकावून दिलंय, त्याच स्टाईलने बॅट्समनने आणि षटकाराने इथे पूर्णपणे मनसुबे उधळले लावलेत आणि अशा उंचावल्यात त्या देवरुंग संघाच्या. धावसंख्या पोहोचली 48 वर, 48. ओ अजून एक येईल का, अजून एक येईल का आणि आला रे आला. अजून एक षटकार आला आणि सामना पण जवळ आला. सेकंड इन अ रो षटकार. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ हिटिंग. बॅट्समन इथे तळपलाय, जितू जम्पिंग जॅक. पवन आहे, पवन. पवन म्हणजे वारा, हवा का झोका आणि हवेप्रमाणे मारा करतोय तो. हवेच्या वेगाने मारा करतोय एक स्क्वेअर लेगला आणि आता ऑर्थोडॉक्स मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून बघा फ्लॅट सिक्सर. जिथे फिल्डर अजिबात नव्हते तिथे होते राजेश पाटील, त्यांच्याकडे चेंडू पाठवला आणि त्यांची सुद्धा हालचाल बघा. आता त्यांचा जल्लोष, सेलिब्रेशन सुरू झालंय. कारण पहिला सलामीचा सामना जिंकणं चांगली गोष्ट असते, आनंदाची. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ह्या षटकाराने 54 वर, 54. 3 पावलं दूर आहे आता देवरुंग संघ. असं वाटलं नव्हतं की इतका इझिली हा लक्ष पार करेल, कारण काही ते संघर्ष करायला लागला नाहीये. म्हणजेच या ठिकाणी किती जबरदस्त तोडीस तोड खेळ झाला याची प्रचिती आपल्याला आली. नौका संघ आहे, त्यांनी धावा चांगल्या कुठल्या 56, परंतु त्याला जबरदस्त उत्तर दिलं, प्रत्युत्तर दिलं जय हिंद देवरुंग संघाने. ही त्यांची खासियत आहे, हा त्यांचा अनुभव आहे, तो पूर्णपणे त्यांनी इथे वापरला आणि अनुभवाच्या जोरावरती त्यांनी हा सामना जवळपास आपल्या खेचून आणलाय. परंतु क्रिकेट आहे, काही चमत्कार जर केले गोलंदाज आदित्यने तर नक्की सामना टर्न होऊ शकतो. अन्यथा पारडं जड झालंय जय हिंद देवरुंग संघाचं. 4 मध्ये 3, 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. ओ हा चेंडू काय आहे तर वाईड आहे, वाईड आहे. 4 मध्ये 2. यालाच म्हणतात की विनाशकाले विपरीत बुद्धी. चेंडूला चुकीचं टाकलं, विकेट टेकिंग बॉल पाहिजे होता, यॉर्करचा प्रयत्न केला पाहिजे होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न करायला पाहिजे होता. कुठला चेंडू मला विकेट मिळेल, मी फिल्डिंग कशी सजवली आहे त्यानुसार, फिल्डिंग तुम्ही जशी लावली त्यानुसार बॉलिंग टाकली पाहिजे. हे तुमच्या मनात पाहिजे, मनात तुमची ती भावना पाहिजे.
तर तुमच्या चुका कमी होतील. या वेळेला लुझर वन दिला आणि चेंडूला मस्त पद्धतीने अपिश ड्राईव्ह केलं होतं त्या ठिकाणी. उचली घेणारा चेंडूला दोनदा सुद्धा कंप्लीट झाल्या सक्सेसफुली आणि अशा प्रकारे सामना सुद्धा समाप्त झालेला आहे. मॅच विन बाय जय हिंद देवरुंग. कॉंग्रॅच्युलेशन राजाजी पाटील, कॉंग्रॅच्युलेशन जय हिंद देवरुंग अँड हार्ड लक बॅड लक चौदरपाडा नक्षत्र ज्युनियर संघ. सलामीचा सामना जिंकलाय. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ह्या सामन्याची. मिस्टर पवन इज द मॅन ऑफ द मॅच. काय षटकार ठोकले त्याने, 3 षटकार.